नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा जलद आढावा घेऊयात। संवाद सुपरफास्ट। पुणे बंगळुरू महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ कारची ट्रकला मागून धडक झाल्याने एक भीषण अपघात घडलाय। यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झालाय। कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन जोरात धडकली। ही धडक इतकी भीषण होती की गाडीतील चौघ जागीच ठार झालेत। ओंकार पोळ, अरुणा भोसले, उज्ज्वला सणस आणि अश्विनी असवले अशी मृत व्यक्तींची नावे आहेत। गाडीतील सर्वजण पुण्याहून साताऱ्याकडे जात असताना हा अपघात घडलाय। शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसा येथील ग्रामविकास अधिकारी गंगाधर शेलार यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलाय। त्यांच्यावर बेकायदा सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। याआधी सणसवाडी येथे काम करत असताना शेलार यांनी चंद्रकांत गंभीरे यांच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेत आणि आपल्या अधिकाराचा वापर करत त्यांना कर्ज दिलं आणि त्याची वसुली सुरू केली। याबाबत गंभीरे यांनी पुरावे सादर करत शेलार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेकदा शेलार यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले होते, मात्र नुकताच उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय। पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील बेलठिका परिसरात एका तरुणाने विषप्राशन करून आत्महत्या केली आहे। भावाकडून सतत मारहाण होत असल्याने ही आत्महत्या केल्याचं तरुणानं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय। अविनाश पवार असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। अविनाश हा 2 भावांसह थेरगाव इथं राहत होता। गेल्या काही दिवसांपासून अविनाश आणि त्यांच्या भावांमध्ये आर्थिक कारणावरून वाद व्हायचे आणि त्यातून अविनाशला मारहाण केली जायची। याच मारहाणीला कंटाळून त्यानं आत्महत्या केली आहे। दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे। शिरूर पंचायत समिती आणि शिरूर बाजार समिती या दोन्ही संस्थांमध्ये आता सभापती आणि उपसभापती पद बदलणार आहे। याआधीच्या सभापती आणि उपसभापतींचा 1 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानं आता नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका होणार आहेत। यासाठी अनेक नावांच्या चर्चा सध्या रंगू लागल्यात। मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत शिरूर आणि आंबेगाव या मतदारसंघातील समतोल साधणं महत्त्वाचं ठरणार आहे। यासाठी पक्षश्रेष्ठींमध्ये खलबतही सुरू आहे। त्यामुळे आता सभापती आणि उपसभापती कोण होईल याची उत्सुकता मात्र चांगलीच वाढली आहे। स्वस्तात सोनं देण्याचा आमिष दाखवत दिल्लीतील एका साई भक्ताला मारहाण करत 50 लाखांना लुटल्याची घटना समोर येते। खोदकाम करताना 5 किलो सोन्याचं नाणं सापडलं असून ते कमी किमतीला विकायचंय असं सांगत तिघांनी त्याला नाशिकमध्ये बोलावून त्याला मारहाण केली आहे। तसेच सोने खरेदी करण्यासाठी त्यांनी आणलेल्या 5 लाखही त्याच्याकडून हिसकावून घेण्यात आलेत। दिल्लीतील साई भक्ताची शिर्डीमध्ये त्या आरोपींची ओळख झाली होती आणि त्यानंतर त्याला असं फसवण्यात आलंय। या प्रकरणी इंद्रकुमार बक्षी यांनी शिर्डी पोलिसात फिर्याद दिली असून आरोपींचा शोध सुरू आहे। पहिल्या मुलीनं पळून जाऊन लग्न केल्यानं दुसऱ्या मुलीसोबत प्रेमविवाह करण्याची कोणाची हिंमत होऊ नये या हेतूनं जावयाला जिवे मारण्याची सुपारी सासूनं दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत। शैलेश कांबळे, चिक्या उर्फ कुलदीप हनुमंत तुपे, कृष्णा राठोड, पवन विकास ओव्हळ अशी अटक केलेल्यांची नावं असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलंय। देवई अरुण बागवे हिच्या पहिल्या मुलीनं पळून जाऊन लग्न केल्याचा राग तिच्या मनात होता आणि त्यासाठीच तिने जावयाला मारण्याचा हा कट रचला होता। चासकमांच्या दरवाजांचं विद्युतीकरण रखडल्यानं शिरूर कालव्यात पाणी सोडण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठे कष्ट करावे लागत आहेत। मोटार बसवण्यासाठी गेटचं हाताने फिरवण्याचं चाक काढून टाकल्यानं कर्मचाऱ्यांनी पाईपच्या सहाय्यानं मोठ्या प्रयासानं शिरूरच्या कालव्याला पाणी सोडलंय। त्यामुळे दरवाजाचं विद्युतीकरण तातडीने करा अशी मागणी होत आहे। सध्या पाण्याचा दाब नसल्यानं पाईपच्या मदतीनं गेट उघडणं शक्य झालं, मात्र पावसाळ्यात पाण्याच्या दाबामुळे गेट उघडणार का असा सवाल उपस्थित होत आहे। त्यामुळे विद्युतीकरण करावं या मागणीनं सध्या जोर धरलाय। नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।